बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय. 2.5 कोटी रुपयात हा हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळतीये आणि यामागे खरं तर एका बड्या नेत्याचा हात असल्याचं सुद्धा कळतंय. आता हा बडा नेता कोण आणि ही जी हत्येची सुपारी आहे ती नेमकी कोणी दिली, त्याच्या मागचं जे सगळं कटकारस्थान कसं होतं, हे सगळं मी आपल्याला या व्हिडिओतून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात माझा महाराष्ट्र न्यूज. तुमचं या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. खरं तर आज 6 नोव्हेंबर आहे आणि आजच्या तारखेला खरं तर एक मोठी बातमी येते मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातून. खरं तर जालन्यातल्या आंतरवाली सराटीत आंदोलनाला बसून सरकारचं लक्ष वेधणारे, मराठा आरक्षणावर आपली आक्रमक भूमिका मांडणारे परखड व्यक्तिमत्व आणि मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल यासाठी मागील 2.5-3 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना खरं तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आणि त्याविषयी खरं तर मनोज जरांगे पाटलांना संपवण्याची भाषा करत 2.5 कोटींची सुपारी त्या लोकांना देण्यात आली होती. आता हा हत्येचा कट कसा रचला गेला, तर हा हत्येचा कट हा बीडमधल्या परळीतून रचण्यात आला असं बोलले जात आहे. आता याविषयीचे अपडेट्स काय आहेत, तर जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये याविषयी बैठका झाल्या आणि मग जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत, जे गंगाधर काळकुटे आहेत, त्यांनी थेट जालना पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिल्याची माहिती मिळते. कारण जरांगे पाटलांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे 2.5 कोटींचा हा व्यवहार होता, ज्या 2.5 कोटी रुपयामध्ये खरं तर जरांग्यांना संपवण्याची ऑफर देण्यात आली किंवा यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 व्यक्तींना जालना पोलिसांनी याविषयी चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतलंय आणि या गोष्टीला खरं तर खुद्द जरांगे पाटलांकडून सुद्धा दुजोरा देण्यात आलाय, गंगाधर काळकुटेंकडून सुद्धा दुजोरा देण्यात आलाय आणि त्यामुळे त्यांनी खरं तर बीड पोलीस अधीक्षक असतील आणि जालना पोलीस अधीक्षक असतील, विशेषतः त्यांना याबाबत खरं तर निवेदन देण्यात आले आणि जरांगे पाटलांनी रात्री उशिरा या संदर्भात खरं तर त्यांच्याविषयी जी त्यांना जीव मारण्याचा जो कट रचण्यात आला होता आणि त्याविषयी जी सुपारी देण्यात आली होती त्या संदर्भात माहिती देण्यासाठी जालना पोलीस अधीक्षकांची सुद्धा रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, कारण मनोज जरांगे पाटील विरुद्ध खरं बीडमधल्या एका बड्या नेत्याची ज्यावेळेस गोष्ट होतीये त्यावेळी तो नेता हा परळीतला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता नेमका हा परळीतला बडा नेता कोण आणि जरांगे समर्थकांकडून मात्र सोशल मीडियावर याविषयी राळ उठवण्यात आली आणि थेट माजी मंत्री किंवा परळीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविषयी खरं तर आक्रमक भाषा किंवा टीका टिप्पणी केली जाते. पण याविषयी खरं तर आता नेमकं जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे वादाचा हा पुढचा अंक म्हणायचा का? कारण जरांगेंनी सुद्धा याआधी थेट धनंजय मुंडेंवरती अनेकदा आरोप केलेले आहेत. मग ते संतोष देशमुख प्रकरण असेल, महादेव मुंडे प्रकरण असेल, याशिवाय खरं तर करुणा मुंडे आणि त्यांचा जो वैयक्तिक धनंजय मुंडेंचा वाद आहे त्यात आपण पडणार नाही, पण करुणा मुंडे सुद्धा न्यायाची मागणी करण्यासाठी जरांग्यांकडे गेल्या होत्या. पण जरांग्यांनी मात्र ती मागणी डावलवली आणि महिलेला पुढे करून आपण राजकारण करत नाही किंवा एखाद्या गोष्टीत शिरत नाही, कारण आपला मुद्दा हा सामाजिक असतो असं म्हणत खरं तर जरांगे पाटलांनी त्यावेळेस करुणा मुंडेंच्या वादावर बोलणं टाळलं होतं. पण करुणा मुंडेंनी जो दावा केला होता किंवा जे त्यांनी भाष्य केलं होतं जरांगेविषयी, त्याविषयी मात्र त्यांनी त्यालाही दुजोरा दिला होता की करुणा मुंडे या धनंजय मुंडेंची केस घेऊन जरांगेकडे गेल्या होत्या. त्यामुळे मनोज जरांगे यांचे सहकारी जे आहेत गंगाधर काळकुटे, जे मराठा समन्वयक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी. आणि गंगाधर काळकुटे हे मराठवाड्यातले आणि बीडमधले अत्यंत विश्वासू मानले जातात जरांग्यांचे. त्यामुळे त्यांनी सुद्धा आता गंगाधर काळकुटेंनी सुद्धा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि जालन्यातले जे स्थानिक गुन्हे शाखा आहे पोलिसांची, त्यांनी बीडमधून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत. आता ही नावं कुठली आहेत, तर अमोल खुने आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या 2 संशयित व्यक्तींची नावं आहेत. अमोल खुने हा खरं तर मनोज जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे. त्यामुळे जुन्या सहकार्याला हाताशी धरत खरं तर जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता जरांगे पाटील हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन याविषयी आणखी काय माहिती देत आहेत किंवा याविषयीचे आणखी काय कंगोरे आहेत जे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती नाही त्याविषयी बोलतायत, हे महत्त्वाचं असणार आहे.
पण ऑफर देणारा बडा नेता हा बीडमधल्या परळीतला असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळत आहे. आणि हा बडा नेता मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या समर्थकांनुसार धनंजय मुंडेच असल्याचं बोललं जात आहे. खरं तर धनंजय मुंडेंनी याविषयी अजून कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा जरांगेंनी सुद्धा अजून थेट त्यांचं नाव कुठे घेतलेलं नाहीये. पण हे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरूनच खरं तर जरांगे समर्थकांनी मुंडेंवर आपल्या टीकेची राळ उठवली आणि त्यांच्याविषयीचा आक्रोश व्यक्त केला जातोय. खरं तर मुंडे विरुद्ध जरांगे हा वाद काही नवीन नाहीये. मी आधी म्हटल्याप्रमाणे संतोष देशमुख प्रकरण असेल, महादेव मुंडे प्रकरण असेल, याशिवाय खरं तर करुणा मुंडे आणि त्यांचा जो वैयक्तिक धनंजय मुंडेंचा वाद आहे त्यात आपण पडणार नाही. पण करुणा मुंडे सुद्धा न्यायाची मागणी करण्यासाठी जरांगेंकडे गेल्या होत्या. पण जरांगेंनी मात्र ती मागणी डावलवली आणि महिलेला पुढे करून आपण राजकारण करत नाही किंवा एखाद्या गोष्टीत शिरत नाही, कारण आपला मुद्दा हा सामाजिक असतो असं म्हणत खरं तर जरांगे पाटलांनी त्यावेळेस करुणा मुंडेंच्या वादावर बोलणं टाळलं होतं. पण करुणा मुंडेंनी जो दावा केला होता किंवा जे त्यांनी भाष्य केलं होतं जरांगेविषयी, त्याविषयी मात्र त्यांनी त्यालाही दुजोरा दिला होता की करुणा मुंडे या धनंजय मुंडेंची केस घेऊन जरांगेकडे गेल्या होत्या. त्यामुळे मनोज जरांगे यांचे सहकारी जे आहेत गंगाधर काळकुटे, जे मराठा समन्वयक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी, आणि गंगाधर काळकुटे हे मराठवाड्यातले आणि बीडमधले अत्यंत विश्वासू मानले जातात जरांगेंचे. त्यामुळे त्यांनी सुद्धा आता गंगाधर काळकुटेंनी सुद्धा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि जालन्यातले जे स्थानिक गुन्हे शाखा आहे पोलिसांची, त्यांनी बीडमधून दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत. आता ही नावं कुठली आहेत तर अमोल खुने आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या 2 संशयित व्यक्तींची नावं आहेत. अमोल खुने हा खरं तर मनोज जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे. त्यामुळे जुन्या सहकार्याला हाताशी धरत खरं तर जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता जरांगे पाटील हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन याविषयी आणखी काय माहिती देत आहेत किंवा याविषयीचे आणखी काय कंगोरे आहेत जे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती नाही त्याविषयी बोलतायत, हे महत्त्वाचं असणार आहे. पण ऑफर देणारा बडा नेता हा बीडमधल्या परळीतला असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय. आणि हा बडा नेता मराठा आंदोलक जे जरांगे पाटील आहेत त्यांच्या समर्थकांनुसार धनंजय मुंडेच असल्याचं बोललं जात आहे. खरं तर धनंजय मुंडेंनी याविषयी अजून कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा जरांगेंनी सुद्धा अजून थेट त्यांचं नाव कुठे घेतलेलं नाहीये. पण हे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरूनच खरं तर जरांगे समर्थकांनी मुंडेंवर आपल्या टीकेची राळ उठवली आणि त्यांच्याविषयीचा आक्रोश व्यक्त केला जातोय. खरं तर मुंडे विरुद्ध जरांगे हा वाद काही नवीन नाहीये. मी आधी म्हटल्याप्रमाणे संतोष देशमुख प्रकरण असेल, जिथे खरं तर संतोष देशमुख प्रकरणातला मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट धनंजय मुंडेशी आहे. आणि खरं तर या संतोष देशमुख प्रकरणामुळेच कुठेतरी धनंजय मुंडे अडचणीत आले, कारण वाल्मिक कराड कनेक्शन समोर आलं आणि मग त्यानंतर जे काय बीडचं राजकारण बदललं त्यात त्यांना खरं तर धनंजय मुंडे जे माजी पालकमंत्री राहिले त्यांचं यंदाचं पालकमंत्री खरं तर पालकमंत्रीपद हातातून गेलं आणि मग तिथे अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारलं. पण परळीतला हा बडा नेता म्हणजे नेमका कोण? खरं तर जरांगे पाटील यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, कारण मला मारणं शक्य नाही, कारण माझ्या मागे हे जनता मायबाप आहे, त्यांच्या आशीर्वादानं मला काही होणार नाही. सर्वांचा आशीर्वाद हे मोठं शस्त्र आहे, त्यामुळे मी मरणाच्या दाढीतून मागे येईन, कारण ह्या गोरगरीब जनता मायबाप यांचा मला आशीर्वाद आहे. आता जरांगे यावेळी कुणावर टीकेचा बाण सोडताय, त्यांनी त्यांच्या हत्येची सुपारी नेमकी कोणी दिली आणि मग त्याविषयी पुढे काय घडामोडी घडतात याविषयीचे अपडेट्स आपल्याला माझा महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तरी आपल्याला काय वाटते, जरांगेच्या जीवावर कोण उठलंय, जरांगेच्या हत्येची सुपारी नेमकी कोणी दिली याविषयी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.